खरं तर लग्नामध्ये हुंडा घ्यायचा नसतो बरं का. हुंडा घेणं कायद्यानंही गुन्हा आहे आणि शास्त्राच्या भाषेत सुद्धा चुकीचं आहे. हा, पोरीचा बाप जर स्वखुशीने त्याच्या परिस्थितीनुरूप जर पोरीला दान करत असेल, हा ते आनंदाने स्वीकारावं. पण भीक मागून हुंडा घेणं, आम्ही स्टँडर्ड भिकारी उभे केलेत हल्ली छोटा बुटातले. आम्ही त्याला MBBS करतो, मेडिकलला पाठवतो, इंजिनिअरिंगला पाठवतो, त्याला उच्च शिक्षित बनवतो आणि जेवढं शिकवलं तेवढ्या प्रमाणात जास्त हुंडा मागतो. काय वाटतं तुम्हाला? महाराज लोक सांगून सांगून मेले, काहींचे वजन कमी झाले, काहींचे टेन्शनने वजन वाढले. हुंडा प्रथा काय कमी झाली का? आपल्या समाजात दिवसेंदिवस गोष्टी वाढतायत, कमी काहीच होत नाही. नावालाही फक्त काळ बदलला. आता हुंडे घेत नाहीत, घेणाऱ्यांची काही संख्या कमी नाही. आता हुंडे सुद्धा कोटीच्या घरात गेले. 50-50 लाख लोक हुंडे घेत आहेत. 41 तोळे सोनं घेत आहेत. अजूनही समजदार काही आहेत की जे म्हणतात पोरगी आणि नारळ द्या, हुंडा नकोय आम्हाला. मला कोणाला हिनवायचंय असल्यातलाही प्रकार नाही. पण हुंडा घेणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि शास्त्राच्या भाषेत सुद्धा चुकीचं आहे. खरं तर हुंडा घेऊ नये आणि हुंड्यात सोनं सुद्धा घेऊ नये बरं का. तुम्हाला फार हवं असते गड्या, मला 1 तोळ्याचा हार पाहिजे, कोणाला वरमाईला. तुम्ही हुंड्यात सोनं घेतात माहिती, ते सोनं तर घरी येतं, पण लग्न झाल्यानंतर एकाच महिन्यात आपल्या सोन्यात आणि आपल्या ताटात उठ करत. तुळजापूरला जात, तिकडेच खोली करून राहत. सोन्यात, हुंड्यात का सोनं घ्यायचं नसतं? कारण त्या हुंड्यातल्या सोन्यामध्ये त्या पोरीच्या बापाच्या पैशाचा तळतळाट असतो. ते सोनं घरी येतं, पण आपल्या खऱ्या सोन्यात आणि आपल्या ताटात उठ करत. सोन्यामध्ये कलीने एक चांगली जागा मागितली राजाने. सांगितलं आजपासून सोन्यात जाऊन राहा. आणि जरासंधाचा मुकुट राजाने मस्तकात घातला. कलीने सोन्यातून मस्तकात प्रवेश केला. बुद्धी बदलली. शिकारीला न जाणारा राजा शिकारीला गेला. ऋषींची अवहेलना झाली. गळ्यात मेलेला सर्प घातला आणि ऋषी पुत्र शृंगीने शाप दिला, ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल येत्या 7 दिवसाच्या आत मृत्यू तक्षक सर्पदंशाने होईल. बातमी कळाली. अनासक्त झाला. वैराग्य धारण केलं, वल्कल वस्त्र परिधान केले आणि गोमती नदीच्या तीरावर विशाल वटवृक्षाखाली शुकताल राजा जाऊन बसला. धरणं धरलं. राजाने व्रत घेतलं, अनशन व्रत. तुम्हाला माहिती अनशन व्रत कशाला म्हणतात? आमरण उपोषण. ज्या पाण्याची आसक्ती जीवनात निर्माण झाली आणि साधूची अवहेलना करण्यासाठी माझे हात धजावले, ज्या पाण्यामुळे माझ्याकडून साधू निंदा झाली, आता मरेल पण पाण्याचा घोट सुद्धा मुखात घेणार नाही. आमरण उपोषण. अरे खाणं लांब, पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. राजाने जे उपोषण केलं, आमरण उपोषण. आज हजारोंच्या संख्येने साधू, ऋषी, मुनी, जपी, तपी, संन्यासी, हजारो वर्ष ज्यांचं वय आहे, सगळे ऋषी मुनी राजाला पाहण्यासाठी. काय अधिकारी राजा आहे. अरे आपण पाणी पितो, राजाने पाणी सुद्धा सोडलं. आपल्यापेक्षा राजाचा अधिकार जास्त आहे. राज्याचा त्याग केलाय राजाने, लात मारली. हजारोंच्या संख्येने साधू, मुनी, ऋषी, जपी, तपी, संन्यासी. राजा प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतोय की 7 दिवसावर ज्याचा मृत्यू आला त्याने काय करावं. पण मनाचं समाधान होईना. राजाने विचार केला, रे ज्याने गर्भात माझं रक्षण केलं, तो मला आता वारेवर कसा काय सोडेल? कारण हा जो शाप होता ना, हा मागच्या जन्मातला होता. क्षमा असावी. हा जो शाप होता हा लहानपणीचा शाप होता. राजसूय यज्ञाच्या वेळी सगळे ऋषी मुनी आले आणि त्या ऋषी मुनींमध्ये दुर्वास ऋषी सुद्धा आले. अतिशय तापट स्वभावाचे, रागीट स्वभावाचे. राग आला की शाप दे, राग आला की शाप दे, राग आला की शाप देऊन टाकायचे, इतके रागीट होते.
हा परीक्षिती छोटा होता, लहान होता. पळत पळत आला आणि द्वारिकाधीश भगवान परमात्म्याच्या मांडीवर बसला, कृष्ण परमात्म्याच्या. दुर्वासाला वाटलं ह्या पोराला काय वळण आहे का नाही, असं अचानक कोणाच्या पाहुण्याच्या मांडीवर जाऊन बसायचं असतं का. आता दुर्वासांना काय माहिती, ही जी ओळख होती ही जुनीच ओळख होती. कुठली? देवाच्या आणि परीक्षितीची कुठे भेट झाली होती? टोल नाक्यावर, बस स्टँडला, नदीवर, गार्डन मध्ये. मी तुमच्या पुढे आता हनु हनु घेईन बर का. तुम्ही कथा ऐकताय ना, झोपल्या का काय? परीक्षितीची आणि देवाची भेट कुठे झाली होती? जन्माला येण्यापूर्वी. कुठे? वा, जन्माला येण्यापूर्वी गर्भात भेट झाली होती आणि ओळख जुनीच होती. हे दुर्वासांना कुठे माहिती होतं? हा छोटासा परीक्षिती खेळणीमध्ये लाकडी साप खेळू लागला आणि खेळत असताना अचानक हाताला धक्का लागला आणि तो सापडला दुर्वासांच्या अंगावर. राग आला, या मुलाला काय वळण आहे का नाही, याला काही संस्कार लावलीत का नाही, मेलेला साप माझ्या अंगावर टाकतो. धक्का लागला आणि खेळणीतून साप अंगावर पडला. बरी उडूस ती लेकरू, काय कळतंय त्याला बरोबर काय चुकीचं काय. खेळकर ती लेकरू छोटस. आता त्या छोट्या परीक्षितीला शाप द्यायची काही गरज होती का? पण तापट स्वभावाची दुर्वासा म्हणे, पोरग याला वळण नाही, खेळणीतला साप अंगावर टाकला, शाप आहे माझा तुला की तुझा मृत्यू सर्पदंशाने होईल. शाप देऊन टाकला. सगळे भयभीत झाले, शरण गेले, क्षमा याचना करू लागले. क्षमा करा हे मुने, छोटस बाळ येते. दुर्वासांना चूक कळाली आणि उशाप दिला की जरी याचा मृत्यू सर्पदंशाने होईल तरी उशाप देतो याला की याला याच्या मृत्यूची सूचना 7 दिवस अगोदर मिळेल. भाग्यवानी परीक्षिती, निदान त्याचा मृत्यू 7 दिवसात तरी होणार होता. तुमच्या माझ्या आयुष्याचा पडदा कधी पडेल काही सांगता येतं का? अजिबात नाही. जगात व्यक्ती जन्माला यायचं असेल तर 9 महिने अगोदर सूचना येतात. कुणीतरी येणारे घरी, नवीन पाहुणा येणारे, घाई असते सगळ्यांची, तयारी असते सगळ्यांची. जन्माला यायच्या आधी येण्याची सूचना परमात्म्याने देण्याचे काही उपाययोजना केल्यात. पण आपण कायमचं जग सोडून जाणार याची सूचना कोणाला ईमेलने कळाली का अजून? नाही. आणि जरी कळाली असती ना तर कळाल्या काही जण गेले असते. केवढं मोठं कौतुक आहे. अरे बरं आहे परीक्षितचं की परीक्षिती निदान 7 दिवसात तरी मरणार होता. त्याच्याकडे 7 दिवस तरी होते. कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल याची काही शाश्वती आहे का? माशी पंख पाकडी तव हे सरे. ठीक आहे, त्याचा तो 7 दिवसात तरी जाणार होता.